मिल्क चार्जर आता राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? व्हिडिओ मी फर्स्ट त्यांचाच बघितला होता. हा म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे असं समजून सांगणं, हा जे म्हणजे प्रोडक्ट वापरलं कसं काय रिझल्ट आला, हा शेतकऱ्यांना जे मुलाखत घेतला त्याच्यावरनं मी म्हणजे हे प्रोडक्ट चालू केलं आणि ते भारी माणूस. तुम्ही लगेच काय विश्वास ठेवला या प्रोडक्टवर? लगेच म्हणजे आयुर्वेदिक वैदिक असल्यामुळे, वैदिक असल्यामुळं एक वापरून बघा अशी इच्छा निर्माण झाली आणि रिझल्ट आल्यानंतर कंटिन्यू वापरत चालू केला. तर मग असं कधी वाटलं का बाबा ह्याच्यापेक्षा वेगळं वाटलं तर आपण प्रोडक्ट वापरून बघावं असं कधी वाटलं का? नाही 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 तसं काय नाही. कधीच वाटलं नाही. नाही नाही अगोदर म्हणजे प्रत्येक वेळेला बदलच होतं, रिझल्टच नव्हता. आणि कुठलं जरी वापरलं तर रिझल्ट नाही, हे वापरलं रिझल्ट नाही, त्या पुढचं आणायचं, ते वापरलं त्याचा बी रिझल्ट नाही. असं किती कंपनी वापरल्या? प्रत्येक वेळा वेगळा बदलणारच मी, प्रत्येक वेळेला वेगळाच प्रोडक्ट आणायचा तरी सुद्धा रिझल्ट नव्हता. नाही. दुग्ध व्यवसाय साहेब आधी फायद्याचा होता का तोट्याचा होता? फायदा म्हणजे असंच की घालायचं, डॉक्टरला द्यायचं, हा ते का फॅट नसणार, हा दुधाला कमी, हा सारखं म्हणजे पोटे गचवा येऊ, हा ते गाभणला तक्रार वर्ष धरत नव्हते. वर्षभर जर साहेब जर जनावर भाकर सांभाळायला लागत असेल तर ते तोटा आहे का? आहे की नाही? म्हणजे फुकट बसून खायला चारा घालणं एवढं शक्य नाही. मिल्क चार्जर हे प्रोडक्ट जर वापरलं ना हा तर कुठल्याही म्हणजे तुम्हाला बाकीचे प्रोडक्ट वापरायचं गरजच नाही आणि संपूर्ण तुम्हाला फायदाच होणार. ह्यातनं सर सर्वांगीण विकास, जनावरांचा सर्वांगीण विकास या मिल्क चार्जर मुळे 100% होतो.